कंबरपाठ मास्तर. हातांची मुद्रा, डोळे बंद, मन शांत, लक्ष कपाळाच्या मध्ये. दीर्घ श्वास भरून ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. चल सुरुवातीपासून उच्चारण करायचं. ओम श्री परमात्मने नमः. अथ तृतीयोऽध्यायः. अर्जुन उवाच ज्यायसि चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव. व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम्. श्रीभगवानुवाच लोकेऽस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ. ज्ञानयोगेन साङ्ख्यानां कर्मयोगेन योगिनां न कर्मणामनारम्भान् नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते न च सन्न्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति. न हि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत् कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः. कर्मेन्द्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इन्द्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते. यस्तु इन्द्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन कर्मेन्द्रियैः कर्मयोगम् असक्तः स विशिष्यते. नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मणः शरीरयात्रापि च ते न प्रसिद्ध्येद कर्मणः. यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः. तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसङ्गः समाचर. सह यज्ञः प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः अनेन प्रसविष्यध्वम् एष वोस्त्विष्टकामधुक्. देवान् भावयतानेन ते देवा भावयन्तु वः परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ. इष्टान् भोगान् हि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः तैर्दत्तानप्रदायैभ्यो यो भुङ्क्तेस्तेन एव सः. यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात्. अन्नाद्भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसम्भवः यज्ञाद्भवति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्भवः. कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवम् तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्. एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयति हयः. अघायोरिन्द्रियारामो मोघं पार्थ स जीवति. यस्त्वात्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः. आत्मन्येव च सन्तुष्टस्तस्य कार्यं न विद्यते. नैव तस्य कृतेनार्थो नाकृतेनेह कश्चन. न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः. तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर. असक्तो ह्याचरन् कर्म परमाप्नोति पूरुषः. कर्मणैव संसिद्धिं नास्थिता जनकादयः. लोकसंग्रहमेवापि सम्पश्यन् कर्तुमर्हसि
यद्यदाचरति श्रेष्ठ तत्तद्देवेतरो जनः स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तम् अवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः उत्सीदेयुरिमे लोका न कुर्यां कर्म चेदहम् शङ्करस्य च कर्ता स्यामुपहन्यामि महाप्रजाः सक्ताः कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्याद्विद्वांस तथा सक्तश्चिकीर्षुर्लोकसङ्ग्रहम् न बुद्धिभेदं जनयेद् अज्ञानं कर्मसङ्गिनां जोषयेत् सर्वकर्माणि विद्वान् युक्तः समाचरन् प्रकृते क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयो गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते प्रकृते गुणसम्मूढा सज्जन्ते गुणकर्मसु तान् कृत्स्नविदो मन्दान् कृत्स्नविन्न विचालयेत् मयि सर्वाणि कर्माणि सन्न्यस्याध्यात्मचेतसा निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्य विगतज्वरः ये मे मतमिदं नित्यम् अनुतिष्ठन्ति मे मत श्रद्धावन्तो न सूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः 32वां श्लोक ये त्वेतदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम् सर्वज्ञान विमूढास्तान् विद्धि नष्टान चेतसः ये तु एतद अभ्यसूयन्तो अभि उपसर्ग पूर्वक असूयन्तो असं शब्द आहे तर ये म्हणजे जे मानव जो मानव जे मानव इथं एतद म्हणजे जो माझा मत आहे तो जे पहिल्या श्लोक मध्ये सांगितला होता जो माझा मत आहे तो असूयपूर्वक असूयेची काल्पनिक परिभाषा सांगितली होती की गुणांमध्ये दोष बघणे ही असूयेची परिभाषा आहे तर जो माझ्या मताला माझ्या गुणांमध्ये दोष बघून आणि आचरण करत नाही गुणांमध्ये दोष बघून आचरण करत नाही माझ्या मताला आचरण करत नाही मे मतम न अनुतिष्ठन्ति अनुतिष्ठन्ति म्हणजे अनुपसर्गपूर्वक तिष्ठन्ति धातू आहे अनुसरण करणे माझ्या मताला अनुसरण करत नाही तो काय आहे सर्व ज्ञानांपासून विमूढ आहे सर्व ज्ञानांमध्ये विमूढ मोहित झालेला आहे त्यांना नष्ट असं समजायला पाहिजे त्यांचा चित्त त्यांचा चेतस नष्ट झालेला आहे विद्धी म्हणजे असं समज कसं समज की त्यांचं चित्त नष्ट झालेलं आहे नष्टान अचेतसः आणि ते अचेतस आहेत त्यांच्या मनामध्ये बुद्धीमध्ये चेतना नाहीये चेतना त्याच व्यक्तीची असणार जो सगळ्या ज्ञानला व्यवस्थित प्रकारे जाणून घेणार आणि त्याला अप्लाय पण करणार जो जाणून घेतोय पण अप्लायच करत नाही तो त्या ज्ञानमध्ये मोहित झालेला आहे तो कन्फ्यूज झालेला आहे मोहित झालेला आहे कन्फ्यूज झालेला आहे आणि त्याला काही कळतच नाही डिसिजन कसा घ्यायचा कधी घ्यायचा केव्हा घ्यायचा काय तर सर्व ज्ञान विमूढास्तान नष्टान अचेतस तो अचेतस व्यक्ती आहे चेतना रहित आहे म्हणजे त्याची सजगता त्याची कॉन्शियसनेस नाही त्याच्या बुद्धीमध्ये त्याच्या कॉन्शियस माइंड मध्ये असं तर संधी आहे ये तू एतद तू आणि एतद मध्ये संधी झाली उकार आणि एकार मध्ये व ची संधी झाली व च्या वरती एकारची मात्रा चढली तू एतद पण उच्चारण करताना आपण ये तू एतद असंच म्हणू आपण ठीक आहे सोपं जाईल थोडं आणि पुढे शब्द आहे अभ्यसूयन्तो अभि उपसर्ग पूर्वक असूयन्तो
तर अभि मध्ये आणि असूय मध्ये संधी झालेली, इकार आणि अकारची संधी य. ठीक आहे, अभ्यसूयंतो. परत इथं पण संधी झालेली आहे, न अनुतिष्ठन्ति, नानुतिष्ठन्ति मे मतम. सर्व ज्ञान विमूढान, विमूढान न कारांत शब्द होता, न शेवटी होता पण न ला अनुस्वार झाला, स जुडला आणि तान परत पुढं आहे, त पुढं असताना स जोडला, विमूढांस्तान. ठीक आहे, अनुस्वार पण म्हणायचं आहे, स पण म्हणायचं आहे, तान विद्धी, तान विद्धी शब्द जोडलेत. नष्टान अचेतस, नष्टान मध्ये न हलंत होता म्हणजे अर्धा अक्षर होता, न अर्धा अक्षर, अ जोडला, नष्टान चेतस असं म्हणायचं. ठीक, तर सर्व ज्ञान विमूढान, न पुढं होता पण न ला अनुस्वार झाला म्हणजे एक टिंब वरती लागल, मूढांच्या वरती अनुस्वार आहे, अनुस्वार समजतं, एक टिंब वरती लागलेलं. तर त्यासोबत स पण जोडलाय, विमूढांस असं उच्चारण करायचं, विमूढांस तान विद्धी असं, विमूढांस तान. जेव्हा आपण पाद सेपरेट करू तेव्हा उच्चारण स्पष्ट होईल. तर पहिला पाद आहे ये तू एतद अभ्यसूयंतो. ठीक आहे, तू एतद अभ्यसूयंतो असं उच्चारण करा. ये तू एतद अभ्यसूयंतो. दुसरा पाद आहे नानुतिष्ठन्ति मे मतम. तिसरा पाद आहे सर्व ज्ञान विमूढांस्तान, तान पर्यंत. ठीक आहे, विद्धी नष्टान चेतसः. नष्टामध्ये जो न जोडलाय, न सोबत अ जोडलाय, त्याला न पूर्ण म्हणायचं, नष्टान चेतस. ठीक आहे, स्पष्ट आहे. उच्चारण घेऊयात. ये त्वेतदभ्यसूयन्तो, ये त्वेतदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम्, नानुतिष्ठन्ति मे मतम्. सर्वज्ञान विमूढास्तान्, सर्वज्ञान विमूढांस्तान् विद्धि नष्टान चेतसः. विद्धि नष्टान चेतसः. सगळे सोबत. ये त्वेतदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम्, सर्वज्ञान विमूढास्तान् विद्धि नष्टान चेतसः. ये त्वेतदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम्, सर्वज्ञान विमूढास्तान् विद्धि नष्टान चेतसः. 33वां श्लोक. सदृशं चेष्टते स्वस्याः प्रकृतेर्जानवानपि, प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रह किं करिष्यति. तर सदृशम म्हणजे जो व्यक्ती अनुरूप चेष्टा करतो, श्रीकृष्णांच्या मताच्या अनुरूप, अनुसार चेष्टा करतो. चेष्टा करणे म्हणजे प्रयत्न करणे, चेष्टा करणे म्हणजे खिल्ली उडवणे नाही, ती मराठीतली चेष्टा शब्दाचा अर्थ झाला. इथं चेष्टा शब्द आहे प्रयत्न करण्यासाठी. ठीक आहे, चेष्टा धातू आहे, वर्ब आहे, मूल धातू, त्याचा अर्थ आहे प्रयत्न करणे. ठीक, स्वस्याह, स्वस म्हणजे तो श्रीकृष्णजींचं मतांचा अनुसरण तर करतोय पण प्रकृतीच्या वशीभूत होऊन अनुसरण करतोय. ठीक आहे, आधीच्या कालच्या श्लोकांमध्ये सांगितलं होतं की बायफर्केट करून, की एक प्रकृतीच्या वशीभूत होऊन अनुसरण करतोय, एक बिना वशीभूत होऊन अनुसरण करतो, फक्त बघतोय. तर जो व्यक्ती प्रकृतीच्या वशीभूत होऊन अनुकरण करतोय आणि ज्ञानवान पण जर असं अनुकरण करत असेल, प्रकृतीच्या वशीभूत होऊन ज्ञानवान पण अनुसरण करत असेल, तर प्रकृतीम यांती भूतानी, तर ती प्रकृती काय करते की त्यांना जन्म मरणाच्या संसारामध्ये टाकून देते परत. त्यांना मोक्षची प्राप्ती होणार नाही, त्यांची बुद्धी शुद्ध होणार नाही, स्थिर होणार नाही. ठीक आहे, तर निग्रह किम करिष्यति. निग्रह म्हणजे जे आपण साठवलेलं आहे, आपले कर्माचे संस्कार, आपले कर्माचे फळ, आपले कर्मापासून जे आपण संपत्ती, धनधान्य, वैभव हे सगळं साठवलेलं आहे, तर ते काय करणार.
असं ह्या श्लोकामध्ये तात्पर्य सांगितलं. तर इथं प्रकृते हे विसर्ग होता, विसर्गला र झाला, र ज्याच्या वरती चढला, न्याच्या वरती र चढला. ठीक आहे. ज्ञान प्रकृतेर ज्ञानवान, न हलंत होता, हलंत सोबत अपी जुडला, तर ज्ञानवान अपी. ठीक. प्रकृतीम यांती भूतानी निग्रह किम करिष्यति, सगळे शब्द स्पष्ट आहेत. पहिला पाद आहे सदृशम चेष्टते स्वस्याहा. स्वस्याहा म्हणजे स्वतःच्या. दुसरा पाद आहे प्रकृतेर ज्ञानवान अपि. तिसरा आहे प्रकृतीम यांती भूतानी, यांती म्हणजे प्राप्त करणे. निग्रह किम करिष्यति, चौथा पाद. इथं निग्रह म्हणजे साठवून ठेवणे. आपली समृद्धी, आपला वैभव, आपली संपत्ती, आपले नातेवाईकांचे संबंध, हे सगळं साठलेले, ते आपण इथं सोडून जाणार आहेत ना. तर ते काय करणार? ते तुमच्या मोक्षला काय लाभ देणार आहेत? ते तुमच्या जीवनाला काय लाभ देणार आहेत पुढं? करिष्यति हा फ्युचर टेन्स आहे, भविष्यत काल आहे. करिष्यति क्या करेगा, निग्रह क्या करेगा. आपने जो जमा किया हुआ इतना सारा धन संपत्ति वैभव भोग ऐश्वर्य है, ये सब क्या करेगा आप अगर इसी सब में लिप्त रहोगे तो, असं म्हणण्याचा तात्पर्य आहे. ठीक. तर पाद स्पष्ट आहेत है ना. उच्चारण घेऊयात. सदृशम चेष्टते स्वस्याः, सदृशं चेष्टते स्वस्याः, प्रकृतेर्ज्ञानवानपि, प्रकृतेर्ज्ञानवानपि, प्रकृतिं यान्ति भूतानि, प्रकृतिं यान्ति भूतानि, निग्रह किं करिष्यति. निग्रह किं करिष्यति. सगळे सोबत. सदृशं चेष्टते स्वस्याः, प्रकृतेर्ज्ञानवानपि, प्रकृतिं यान्ति भूतानि, निग्रह किं करिष्यति. सदृशं चेष्टते स्वस्याः, प्रकृतेर्ज्ञानवानपि, प्रकृतिं यान्ति भूतानि, निग्रह किं करिष्यति. इथं निग्रहचा एक अर्थ दिलेला आहे शासन. आपला ह्या पृथ्वीवरती शासन काय करणार. शासन म्हणजे थोडक्यात आपल्या जीवनामध्ये जे पण आपण कमवून ठेवलेलं आहे ते काय करणार. 34वा श्लोक. इंद्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ, तयोर्न वशमागच्छेत्यौ ह्यस्य परिपंथिनौ. इंद्रियस्य, इंद्रियांचा, इंद्रियांच्या अर्थांमध्ये. ठीक आहे. इंद्रियांचा, इंद्रियांच्या अर्थांमध्ये, इंद्रियांच्या अर्थांमध्ये म्हणजे विषयांमध्ये. आपण जे विषय बघतोय, पाची ज्ञानेंद्रियांचे विषय जे आहेत. राग आणि द्वेष हे द्विवचन मध्ये आहे. राग आणि द्वेष व्यवस्थित, हे पण द्विवचन मध्ये क्रिया आहे. राग आणि द्वेष इंद्रियांच्या विषयांमध्ये व्यवस्थित केलेली आहे. कोणत्या तरी विषयामध्ये राग आहे, कोणत्या तरी विषयामध्ये द्वेष आहे. तर हे दोन्ही पण व्यवस्थित केले आहेत इंद्रियांच्या विषयांमध्ये. व्यवस्थित केले आहेत म्हणजे जो विषय जसा समोर येणार तसा राग येणार किंवा द्वेष येणार. चांगली वस्तूमध्ये राग येणार, वाईट वस्तूमध्ये द्वेष येणार, असं. तयोर न, त्या दोघांमध्ये, न वशम आगच्छे, त्या दोघांच्या वशामध्ये जाऊ नये, येऊ नये. माणसाने, बुद्धीला त्या दोघांच्या वशामध्ये येऊ नये कधी. तौ ही अस्य परिपंथिनौ, कारण की ते दोघं, राग आणि द्वेष, ते दोघं, ही अस्य, ते इंद्रियांचे, विषयांचे काय आहेत, परिपंथी आहेत, सोबत चालणारे आहेत. आणि इथं अजून एक शब्द टाकला यांनी, विघ्न टाकणारे आहेत. परिपंथी म्हणजे विघ्न टाकणारे आहेत, सोबत चालणारे आहेत. जसं एक स्वीट आपल्या समोर आलं तर दुसरे स्वीट आपोआप आपल्या समोर पण येतात. एक विषय आपल्या समोर आला तर त्याच्या सोबतचे जुडलेले आपल्या सोबत आपल्या विषय आपल्या सोबत जुडतात.
जसं आजारांमध्ये पण सर्दी आपल्यासोबत आली तर दुसरे आजार, खोकला, ताप, अंग दुखणे हे पण येतात. तसंच राग आणि द्वेष जसा आला तर बाकीचे पण येत राहतात. विषय जसा समोर आला तसं राग आणि द्वेष त्यांच्या सोबतच मित्र बनून येणार. परिपंथी म्हणजे मित्र पण आहे, पण इथं आहे मित्र असा आहे जो विघ्न टाकणारा, बाधा टाकणारा. तर इंद्रियस्य इंद्रियस्य अर्थे ह्याच्यामध्ये संधी झालेली आहे. इंद्रियस्य आणि इंद्रियस्य मध्ये य आणि इकार मध्ये एकारची अकार आणि इकार मध्ये एकारची संधी झालेली आहे. इंद्रियस्य इंद्रियस्य अर्थे आणि इंद्रियस्य अर्थे याच्यामध्ये आची संधी झाली आहे. इंद्रियस्य अकार आणि अकार मिळून आकार बनला. इंद्रियस्य अर्थे राग द्वेषो दोन्ही शब्द जुडलेत. व्यवस्थित क्रिया आहे की व्यवस्थित झाले आहेत. तयोर न, तयो हो विसर्ग होता, विसरला र झालं, र न च्या वरती. वशम आगच्छेत, वशम हलंत होता, म हलंत होता, म सोबत आगच्छेत जुडला आणि आगच्छेत सोबत तौ जुडला. तौ हा सर्वनाम पद आहे राग आणि द्वेषांना सांगण्यासाठी. ही आणि अस्य मध्ये संधी झाली, इकार आणि अकार मध्ये संधी झाली य ची. ह्यस्य, ठीक आहे, ह्याला आपण म्हणतो ह्याला, तसं ह्यस्य. परिपंथीनौ, परि उपसर्ग पूर्वक पंथ धातू आहे. तर पंथ म्हणजे चालणारा व्यक्ती, रस्त्यावर चालणारा. परिपंथी म्हणजे सोबत चालणारा. ठीक आहे, पाद बघूयात. इंद्रियस्य इंद्रियस्य अर्थे पहिला पाद. राग द्वेष व्यवस्थित दुसरा पाद. तयोर न वशम आगच्छेत, त पर्यंत, आगच्छेतच्या त पर्यंत तिसरा पाद. आणि तौ ह्यस्य परिपंथीनौ चौथा पाद. ठीक, इथं पहिल्या शब्दामध्ये आपल्याला तोडून बोलायचं, इंद्रियस्य इंद्रियस्य अर्थे. ठीक, उच्चारण घेऊयात. इंद्रियस्य इंद्रियस्यार्थे, इंद्रियस्ते इंद्रियस्यार्थे राग द्वेषौ व्यवस्थितौ, रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोर्न वशमागच्छेत, तयोर्न वशमागच्छेत् तौ हि अस्य परिपंथिनौ. तौ हि अस्य परिपन्थिनौ. सगळे सोबत. इंद्रियस्य इंद्रियस्यार्थे राग द्वेषौ व्यवस्थितौ, तयोर्न वशमागच्छेत् तौ हि अस्य परिपंथिनौ. इंद्रियस्य इंद्रियस्यार्थे राग द्वेषौ व्यवस्थितौ, तयोर्न वशमागच्छेत् तौ हि अस्य परिपंथिनौ. काल जे आपल्याला सांगितलं की श्रद्धावान होऊन, संन्यासयुक्त होऊन, त्याग करून निष्काम कर्म तर तसाच होतो, पण सकाम कर्म पण त्या प्रकारेच झाला पाहिजे. म्हणजे सकाम कर्मामध्ये पण आपली श्रद्धा पाहिजे, सकाम कर्मामध्ये पण आपला त्याग पाहिजे. जो मनुष्य असं नाही करत त्याच्याविषयी पुढल्या ज्या गोष्टी येतात त्या थोड्याशा 1, 2, 3 थोडस तोडून वरच्या खालच्या गोष्टी वरून जोडून घेतलेल्या आहेत. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय सांगितलं की जो असं मी सांगितलंय की ह्या प्रकारे असा ज्ञान आहे, हे असं आहे, शास्त्रांमध्ये अशा गोष्टी सांगितल्या, ह्या गोष्टींना कोणी नाही मानत तर त्याचा काय होणार, त्याचा होणार नाश. तर आपण आधी याला एक वेगळ्या पद्धतीने समजायचा प्रयत्न करू की ईश्वर काय आहे, ईश्वराचे नियम काय आहेत, प्रकृती काय आहे, इंडिव्हिज्युअल आत्मा काय आहे, त्याचं एकात्म झाल्यानंतर जीव उत्पन्न होतात आणि त्याच्यामध्ये कर्म कसे कसे झाल्यानंतर कसे कसे रिझल्ट येतात. ठीक आहे, तर एक समजा पूर्ण जे अस्तित्व आहे ते फक्त समुद्र आहे, पूर्ण अस्तित्व हे फक्त समुद्र आहे. त्याच्यातून 2 गोष्टी बाहेर पडतात, एक त्या समुद्राचा ड्रॉप बाहेर पडतो, एक सिंगल ड्रॉप. ठीक आहे, आणि त्याची भाष, त्या ड्रॉप सोबत
एक भाष्प, एक जसं दोन ज्यावेळेस केमिकल एलिमेंट्स जुडतात तर एनर्जी रिलीज होती, त्या प्रकारे एक इंडिव्हिज्युअल ड्रॉप तर आहेच, त्याच्यामध्ये त्या समुद्राचे सगळे कॅरेक्टर्स येतात. तो दिसायला जर एकदम झूम करून पाहिला तर तो समुद्रच आहे, तो ड्रॉप. ठीक आहे. आणि जी त्याच्यातून एनर्जी बाहेर निघाली, जे भाष्प बाहेर निघालं, ती सगळी प्रकृती आहे. ठीक आहे. त्या भाष्पमध्ये काय आहे? हायड्रोजन, ऑक्सिजन आहे, आपण समजू सगळे एलिमेंट्स आहेत. आणि त्याच्यामध्ये काय तयार झाले? सगळं तयार झालं त्याच्यामध्ये. पृथ्वी तयार झाली, माती आहे, छोटे छोटे प्लास्टिक आहे, खडे आहेत, काय काय गोष्टी आहेत. ज्यावेळेस हे ड्रॉप त्या सोबत मिक्स होतं, त्यासोबत अटॅच होतं, त्यावेळेस ह्या ड्रॉपला काय वाटतं की हे सगळं मीच आहे. म्हणजे हे सगळं जे माती आहे, जे दगड आहे, जे भाष्पमधून जे निर्माण झालेल्या गोष्टी येतात, हे सगळं मीच आहे, असं वेगळे वेगळे ड्रॉप्स तयार होतात. आणि हेच वेगळे वेगळे प्रकारचे जीव आहेत. सगळे वेगळे वेगळे प्रकारचे जीव असेच आहेत. आता याच्यामध्ये जेवढे पण कर्म होत आहेत, ते सगळे कर्म कशामध्ये होत आहेत? त्या भाष्पच्या गुणांमध्ये होत आहेत. याची फक्त काय आहे? शक्ती आहे. ह्या ड्रॉपची काय आहे? फक्त शक्ती आहे. बाकी सगळं भाष्पच्या प्रकृतीमध्ये स्थित, त्याच्यामध्ये ड्रॉपमध्ये स्थित झालेलं एक शरीर आहे, एक शरीर निर्माण झालं. आता जर आपल्याला सोडायचंय तर आपण दोन प्रकारे त्याग करू शकतो. एक तर एक एक गोष्ट समजायची, जाणायची आणि त्याच्यातून माती काढायची, मग खडे काढायचे, मग प्लॅस्टिक काढायचं, असं काढून आपण सोडू शकतो. किंवा ते सगळं घेऊन समुद्रामध्ये डुबकी मारू शकतो. जर सोडलं तर हे काय काम झालं? निष्काम कर्म झालं. आणि त्याच्या सोबत जर डुबकी मारली तर सकाम कर्म मध्ये श्रद्धावान होऊन त्याग करून आपण कर्म करतोय. ठीक. तर जो व्यक्ती ह्या प्रकारे काम करतो की सकाम होऊन मला हे माझं कर्तव्य, हे मला करायचंय, हे कर्तव्य करताना मी माझं कर्तव्याचं पालन पूर्णपणे करणार, पण श्रद्धावान होऊन करणार, आणि हे मला एक काळानंतर सोडायचंच आहे, तर मी त्याच्यामध्ये लिप्त नाही होणार, त्याच्यामध्ये गुंतणार नाही, त्याच्यामध्ये माझे भावना, माझे इमोशन्स ज्यादा उद्वेग नाही होणार, आणि मला त्या गोष्टींचा त्रास नाही होणार, पण मी माझं कर्तव्य करणार. आणि असं काम केल्याने सगळे कर्मांना तू त्यामध्ये ड्रॉप करतोय. पाठीमागे जे सांगितलं की मयी सर्वाणी कर्मानी, की असं केल्याने सगळे कर्मांना तू, ते कर्म आहे तर भाष्प काय आहे? कर्म आणि गुण आहे, त्याच्यासोबत तू माझ्यामध्ये डुबकी लावतोय. तर अशा प्रकारे आपण ह्या गोष्टीला समजू शकतो. तर काय होणार? सगळं परमात्मामध्ये लीन होऊन जातं, सगळं परमात्मामध्येच स्थित होऊन जातं. मग आपण फक्त काय म्हणून राहतो? निमित्त म्हणून राहतो. आपण फक्त निमित्त म्हणून राहतो आणि निमित्त म्हणूनच कर्म करतो. हे सकाम कर्माची परिभाषा आहे. का सकाम कर्माची परिभाषा आहे? जो अशा प्रकारे काम नाही करत, जो मी एखादं ज्ञान सांगितलं, एखादं नॉलेज सांगितलं, किंवा एखादं लॉजिक सांगितलं, एखादा लहान 10-15 वर्षाचा मुलगा आहे, त्याला मी सांगितलं की पुनर्जन्म असतो, तो माझ्यासोबत आर्ग्युमेंट करणार की पुनर्जन्म कसं काय असतो. कसा आर्ग्युमेंट करणार? की ज्यावेळेस माझ्या शरीराची मृत्यू होते किंवा कोणत्याही शरीराची मृत्यू होते, त्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की तो पूर्णच्या पूर्ण तो जळून जातोय, किंवा पूर्णच्या पूर्ण तो पोरला जातोय जमिनीमध्ये. तर तो पोरलेला किंवा जळालेला व्यक्ती तो दुसऱ्या शरीरामध्ये कसा येऊ शकतो? हा मला 10-15 वर्षाचा एक लहान बाळ विचारू शकतो प्रश्न. तर मी काय करणार? मी त्याला तिथं कन्फ्यूज करणार नाही. मी त्याला हे सांगत बसणार नाही की तुझं हे असं आहे, तुझं ते तसं आहे. मी काय करणार तिथं? मी तिथं त्याच्या प्रकृती अनुसार त्याला कर्म करून देणार,
आणि हेच पुढं सांगितलंय, सदृशम चेष्टते स्वस्या प्रकृते जानवानपी. ज्ञानी व्यक्ती पण स्वतःच्या प्रकृतीच्या अनुसारच काम करतो. त्या लहान बाळाची प्रकृती काय आहे, त्याचं नॉलेज जिथपर्यंत आहे, त्याचा स्वभाव जिथपर्यंत आहे, तिथपर्यंतच त्याला गोष्टी समजणं. त्याच्या पलीकड समजण्यासाठी त्याला अनुभव लागतात, त्याला ज्ञान लागतं. हे सगळं कधी भेटणार, काळानुसार भेटणार. जसं जसा काळ जाणार तसं असं भेटणार. उदाहरणासाठी आपण समजू की आपण इथं आहोत आणि इथून आपल्याला एक लक्ष्य आहे आपलं. समजा रस्त्यानेच जातोय आणि एक लक्ष्य आहे आपलं. ते लक्ष्य सर्वत्र एकसारखंच आहे. म्हणजे इथून जर आपण कुठं पण जायचंय तर आपल्याला पुण्यालाच जायचंय. कोणताही रस्त्याने गेलो तरी आपण पुण्यालाच जाणार. पुन्हा काय आहे, हे परमात्मा आहे किंवा मोक्ष आहे. ठीक आहे. तर इथून आपण कोणताही मार्ग घेतला तरी आपण पोहोचणार कुठं, तिथंच पोहोचणार. आता मार्ग कोणता आहे हे महत्वाचं आहे. तर प्रकृतीच्या अनुसार मार्ग असणार. माझा मार्ग काय आहे, मी योग अभ्यास करतोय, मी योग शिकवतोय, मी आरोग्य देतोय, हा माझा मार्ग आहे. कोणी धान्य देतोय, किराणा दुकानवाला आहे, तो किराणाचं दुकान चालवतो, त्याचा तो मार्ग आहे. एखाद्या तिसऱ्याचा तो सोय करून देतोय, काहीतरी सॉफ्टवेअर बनवतोय, काहीतरी बेड बनवतोय, घर बनवतोय. अशा प्रकारचे वेगळे वेगळे बिझनेसेस आहेत, वेगळे वेगळे जॉब आहेत, वेगळे वेगळे प्रोफेशन आहेत. ह्या सगळ्यापासून आपल्याला जायचंय कुठं, एकाच लक्ष्यापर्यंत जायचंय. पण हे सगळं करताना सगळ्यांची प्रकृती वेगळी आहे हे समजणं आपल्याला इथं गरजेचं आहे. की प्रत्येक व्यक्ती आपल्या प्रकृतीच्या अनुसार काम करणार. तर ह्यामध्ये डिफरन्शिएट कसं होतं, तुम्ही प्रकृतीम यान्ति भूतानी निग्रह किम करिष्यते. मग दमन का करता, असं सांगितलंय की दमन का करता, की तुम्ही निग्रह का करता, त्याच्यावर लक्ष देऊन का ठेवता, की पक्षी चेवचेव का करतात, किंवा तो नगरसेवक रस्ता का नाही करत आहे. आज मला एक खूप चांगली गोष्ट याच्यामधून शिकायला भेटली, की आपण एवढं म्हणतोय की यांनी रस्ता केला पाहिजे, आपल्याला किती त्रास होतोय, कचरा उचलला पाहिजे, रस्ता केला पाहिजे, लाईट केली पाहिजे. ठीक आहे. ह्या गोष्टीवर आपलं प्रकृती, आपलं नॉलेज, आपल्या सगळ्या गोष्टी आहेत. समोरून मला काही गोष्टी कळाल्या ज्यावेळेस मी स्वतःहून याच्यामध्ये इंटरफेरन्स केला, मी बोलायला गेलो त्यावेळेस मला अशा गोष्टी कळाल्या की ह्या भागामध्ये इथले प्लॉट, आता हे प्लॉट 4 मोकळे येतं, इथले पुढचे प्लॉट मोकळे येतं, ह्या भागातले प्लॉट मोकळे येतं. ठीक आहे. आज जर त्यांनी सिमेंटचा किंवा कॉन्क्रीटचा किंवा डांबरचा रस्ता केला आणि उद्या इथं कन्स्ट्रक्शन झालं, परत ते पाईपलाईन खोदायला, परत ते करायला ते रस्ते फोडावं लागतील. मोठ्या मोठ्या गाड्या येतात कन्स्ट्रक्शनसाठी, त्याच्यामुळे ते पडलेलं आहे. ठीक आहे काम. तर त्यांच्या प्रकृतीचा जो स्वभाव आहे, त्यांची जी प्रकृती आहे, एक नगरसेवक जो सगळ्या गोष्टी पाहतोय, जो प्लॅन करतोय एक एरियाला, त्या एरियाला प्लॅन करताना त्याच्या डोक्यामध्ये भरपूर गोष्टी असतात, की हे असं होणार, हे पुढं असं होणार, हे 3 महिन्यानंतर हा प्लॅन येणार आहे, 6 महिन्यानंतर ह्या गोष्टी इथं येणार आहेत, मग आपण हे थोडंसं थांबलं पाहिजे, इथं थोडंसं नंतर केलं पाहिजे. पण ह्या सगळ्या गोष्टीचं नॉलेज आपल्याला नाहीये. मग आपण काय करतो, त्यांना दमन करतो, प्रेशराईज करतो, की तुम्ही चुकीचे आहेत, तुम्ही असे आहेत, तुम्ही तसे आहेत. एखादा व्यक्ती असेल पण इथं काय सांगितलंय, निग्रह किम करिष्यते, तो त्याच्या प्रकृतीच्या अनुसार कर्म करणार. तुमचं काम होतं सांगणं, तुम्ही सांगितलं. तुमचं काम होतं, आता त्यांचं असं पण म्हणणं आलं की इथं मतदारसंघ पण नाहीये. म्हणजे इथं जे लोक राहायला येतात, नियमानुसार इथल्या लोकांनी त्यांना त्या वॉर्ड मधले तर त्यांना मत केलं पाहिजे, मतदान केलं पाहिजे, किंवा जो पण उभा होईल, जो पण नगरसेवक साठी उभा होईल त्याला मतदान केलं पाहिजे. पण यांचे मतं कुठं येतं, यांचे मतं दुसरीकडे. मग त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही सगळ्यांचे आधार कार्ड, सगळ्यांचे डिटेल्स आणा,
सगळ्यांचं इथं मत नोंदणी करा, मग आम्ही पुढचा विचार करू. आणि नाही आहे तर मग ते कशाला करतात? जरी त्यांचा एरिया असला तरी एखादा व्यक्ती थोडासा स्वभाव त्याचा असा असेल की तो सोडून देईल, ठीक आहे आपल्या एरिया मधलं आहे, थोडंसं आलं करून देईल. पण एखादा जर थोडासा खाणारा असला तर तो काय करणार? तो नाही करणार, मग तो तिथं त्रास देणार. मग अशा प्रकारच्या गोष्टी होतात की तो त्याच्या प्रकृतीच्या हिशोबाने काम करतोय आणि ज्ञानवान व्यक्तीही त्याच्या प्रकृतीच्या हिशोबाने करतो. त्याच्यामुळे आदल्या श्लोकमध्ये काय सांगितलं? जो नाही करत आहे तो अज्ञानी पण त्याच्या प्रकृतीच्या हिशोबानेच करतोय. तो पण कुठं जाणार? तो पण तिथंच जाणार. पण जो श्रद्धावान आहे, जो त्यागपूर्वक काम करतोय, तो काय त्या रस्त्यामध्ये पण, म्हणजे ह्या मार्गे जो मधला रस्ता आहे, जो मार्ग आहे, त्या मार्ग मध्ये पण आनंदी राहणार, सुखी राहणार, खुश राहणार, सकारात्मक राहणार, सगळ्या गोष्टी राहणार. पण जो नाही करत आहे श्रद्धावान होऊन, जो छल करतोय, जो कपट करतोय, तो पण त्याच्या प्रकृतीच्या हिशोबाने काम करणार. पण त्याचा मार्ग जो असणार, त्याच्या मार्गेला साईडला काहीही चांगलं नसणार, त्याला दुर्गंध येणार त्या मार्गेला. आणि आपण ज्या मार्गाला चाललोय ते हायवे एकदम मस्त, आपण वातावरणाचा एन्जॉय करून चाललोय. जर आपण श्रद्धावान राहिलो तर आपल्या कर्ममध्ये, आपल्या प्रकृतीमध्ये, आपल्या कर्तव्यामध्ये, आपल्या धर्मामध्ये आपण श्रद्धावान राहिलो तर आपण एन्जॉय करत करत जातो. आणि तोच दुसरा व्यक्ती पुढे सांगितलंय की स्वधर्मापेक्षा दुसऱ्या धर्मामध्ये जगण्यापेक्षा स्वतःच्या धर्मामध्ये मरण कधी पण चांगलं आहे. काऊन की ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्याच्या धर्मामध्ये, धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे हे हिंदू मुस्लिम ह्या प्रकारचा नाही. धर्म म्हणजे स्वाभाविक नियम. स्वाभाविक नियम म्हणजे धर्म. हे स्वाभाविक नियम असून दुसऱ्याचा कोणाचा ट्रेट आपण घ्यायचा प्रयत्न केलो, जर मी इंजिनियरचा काम करायचं उद्यापासून चालू केलं तर मी ते चांगल्या प्रकारे नाही करणार आणि त्याच्यामध्ये मला झोप नाही येणार, मला टेन्शन, डिप्रेशन ह्या सगळ्या गोष्टी येतील, तर मला ते काम चांगलं होणार नाही. माझा स्वभाव काय आहे, माझी प्रकृती काय आहे? माझी प्रकृती ही आहे ज्ञान अर्जित करणं, ज्ञान देणं किंवा योग करवणं, योग शिकवणं, ह्याविषयी माझं कळ आहे, ह्याविषयी माझी प्रकृती आहे. आणि याच्यामध्ये मी चांगलं करून पोहोचणार कुठं? मी तिथंच पोहोचणार. आणि दुसरा धर्म घेतला तर माझा मार्ग, तर मार्गामध्ये मी कायम रडत राहणार, तडफडत राहणार, टेन्शन घेणार, डिप्रेशन घेणार. माझ्या प्रकृतीच्या अनुसार तो मार्ग नाही. तर प्रकृती यांती भूतानी निग्रह किम करिष्यति. मग का तू निग्रह करतोय? का दमन करतोय? का सप्रेस करतोय स्वतःच्या प्रकृतीला, स्वतःच्या स्वभावाला? की जायचं तर तिथंच आहे, मग स्वभावाला सप्रेस का करतोय, दाबून का ठेवतोय? असं पॉझिटिव्ह वे मध्ये. याचे निगेटिव्ह पण पॉइंट्स येतील, त्याच्यामुळं पुढचे पण काही श्लोक दिलेले आहेत आणि पाठीमागचे पण श्लोक दिलेले आहेत. मग आपल्याला पुढं पण वाचावं लागतं, पाठीमागं पण वाचावं लागतं. एवढा श्लोक जर वाचला तर एखादा म्हणेल की माझी प्रकृती मला म्हणते की जाऊन चोरी कर, मग मी चोरीच केली पाहिजे का? याच्या पाठीमागे एक उदाहरण पण आहे, एक सकारात्मक उदाहरण पण आहे, एक नकारात्मक उदाहरण पण. सकारात्मक उदाहरण तर भरपूर आहेत, पण एक नकारात्मक उदाहरण आहे. एक बुचरची कहाणी आहे, जो कसाईची कहाणी. तो त्याचा कर्म कसाई, कापणारा, हा, त्याची कहाणी आहे. तर तो त्याचं सगळं कर्म, निहित कर्म, सकाळी येणार, त्याचे जे असतील ते घेणार, कापणार, विकणार, जाणार, एकदम क्लीन, श्रद्धापूर्वक, त्यागपूर्वक, की मला याच्यामध्ये जे मी कर्तव्य करतोय, जे मी कर्म करतोय, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी, त्याला सगळ्या गोष्टी भेटतात, त्याला तो सुखी राहतो, त्याला झोप चांगली येते, त्याला नंतरून मोक्ष पण प्राप्त होतो. दुसरा व्यक्ती काय करतोय की एकीकडून घेतोय आणि दुसरीकडे देतोय, म्हणजे तो दान करतोय, तो पुण्य काम करतोय, लोकांकडून, मोठ्या लोकांकडून पैसा घेतोय आणि छोट्या गरीब लोकांना देतोय. तो किती चांगलं काम करतोय याच्यापेक्षा तरी, असं दिसायला वाटतं.
पण तो टेन्शन मध्ये आहे, तो डिप्रेशन मध्ये आहे, तो स्ट्रेस मध्ये आहे, त्यांच्या पैशाचं टेन्शन, यांना द्यायचं किती, मी किती ठेवायचं, ह्या सगळ्या गोष्टी तो करतोय, तर त्याला मार्ग मध्ये पण त्रास आहेच आणि मोक्ष प्राप्तीला पण तेवढा कालावधी लागतो. तर अशा नेगेटिव्ह वे मध्ये पण याचे उदाहरण एक्झाम्पल आहे आणि पॉझिटिव्ह वे मध्ये पण याचे उदाहरण एक्झाम्पल भरपूर आहेत. तर आपल्याला याला पॉझिटिव्ह वे मध्येच घ्यायचं, आपल्याला आपल्या प्रकृतीला पॉझिटिव्ह वे मध्येच डेव्हलप करायचं, आपल्याला आपल्या स्वभावाला पॉझिटिव्ह वे मध्येच डेव्हलप करायचं. त्याच्यानंतर जे 34वा श्लोक आहे याच्यामध्ये सांगितलं की प्रत्येक इंद्रिय आणि इंद्रियांचे विषय म्हणजे डोळे, नाक, कान, त्वचा, जिव्हा यांचे जे विषय आहेत, हे विषय तुम्हाला तुमच्या मार्गापासून डिस्ट्रॅक्ट करायचा प्रयत्न करतात. जो शेवटचा शब्द आहे परिपंथिनव, हे तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करतात, हे तुम्हाला अवरोधक बनतात. कशामध्ये अवरोधक बनतात? तुमच्या त्या लक्ष्यपर्यंत पोहोचण्यामध्ये. मग काय होतं, मनुष्य आता मी इथे आहे, मी जसं तो रस्त्याचं उदाहरण दिला, आपल्याला पुण्याला जायचंय, पण ह्या मार्गामध्ये काय करणार, मी माझे सगळे काम करतोय, मध्येच माझे इंद्रिय मला काहीतरी इथं दाखवणार की इथं भेळची गाडी आहे, इथं थांब. मग मी तिथं थांबलो, मी तिथं थांबल्यानंतर भेळ खाल्ली, मला काय आलं, एकदम चव भारी लागली, परत खायला पाहिजे. मग आपण परत रस्त्याला लागलो, काम करायला लागलो, सगळं आपलं चांगलं चाललंय, परत विकेंड आला, परत ती गाडी दिसली आपल्याला आणि परत आपण तिथं थांबलो. असं मी 3-4 वेळा केलं आणि 4थ्या-5व्या वेळा काय झालं, ते पोट माझं दुखायला लागलं. आता माझं पोट दुखतंय, ठीक आहे, रस्ता कितीही चांगला असो, दोन्ही साईडनी डोंगर आहे, इकडं झाडं येतं, हिरवंगार सगळं वातावरण आहे, एकदम छान रोड आहे, माझी गाडी पण चांगली आहे, म्हणजे माझं शरीर, गाडी हे पण चांगले, माझं सगळं चांगलंय, पण आता माझं पोट दुखतंय. मी कोणत्याही गोष्टीला एन्जॉय करू शकतो का? नाही का? तर हे इंद्रियांच्या विषयां, हे फक्त एक उदाहरण होतं जिभीचं, की इकडं वळलं, एक दृष्टी असणार, तिकडं वळलं की मी तिकडं गेलो, मग मी काहीतरी चांगला वॉटरफॉल पाहिला, मग पुढे गेल्यानंतर अजून एक धबधबा, अजून काहीतरी चांगलं पाहिलं, झरणा वगैरे, मग पुढे गेल्यानंतर मला त्या झरण्यामध्ये थोडंसं कीट बाकीच्या गोष्टी दिसल्या, मग माझं मन काय झालं, अशुद्ध झालं. मग तिथून थोड्या वेळासाठी मी काय होणार, डिस्ट्रॅक्ट होऊन जाणार. मग त्याच्या पुढच्या ज्या गोष्टी येतात त्याला मी एन्जॉय तेवढं करणार नाही. तर इंद्रिय काय करतात, इंद्रिय तुम्हाला राग आणि द्वेष उत्पन्न करून, एक इकडं राग होता, जिथं मला पाणीपुरीचं चांगलं 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 वाटलं, मी पुढे गेलो आणि तो राग आहे, आणि ह्या बाजूला चांगलं चांगलं दिसलं पण नंतर मला ते वाईट 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 वाटायला लागलं, काऊन की तिथं सडलेल्या सगळ्या गोष्टी होत्या, तर ते द्वेष आहे. मग ह्या दोन्ही गोष्टींमध्ये इंद्रिया काय करतात, वळतात आपल्याला, आपल्या मार्गाला आपण जातोय आपल्या लक्ष्यपर्यंत, त्या लक्ष्यपासून हे काय करतात, वळतात, विचलित करतात आपल्याला, आणि असं करून आपला वेळ जातो. आपण पोहोचणार तर शेवटी तर सगळे लीन होणारच आहेत, पृथ्वी, सूर्य, चंद्र, पूर्ण सोलर सिस्टम, पूर्ण गॅलेक्सी, सगळं परमात्मा मध्ये लीन होणार आहे, मोक्ष प्राप्त होणारच आहे सगळ्यांना, पण काळ किती, त्रास किती, जवळ जिवंत आहेत तवर किती त्रास, मग त्या मार्गाला किती त्रास होणार, त्या मार्गाला किती आपल्याला गोष्टी होणार. तर तो मार्ग चांगला राहिला पाहिजे याच्यासाठी हा सगळा ज्ञान आहे, याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजे, केल्या पाहिजे, असं या 34व्या श्लोक मध्ये सांगितलं. कंबरपाठ मान सरळ, हातांची मुद्रा, डोळे बंद, मन शांत, दीर्घ श्वास भरून यः शान्तिरन्तरिक्षं शान्ति, पृथ्वी शान्तिरापः शान्तिरौषधयः शान्तिः, वनस्पतयः शान्तिर्विश्वे देवा शान्तिर्ब्रह्म शान्तिः, सर्वं शान्ति शान्तिरेव शान्ति, सामा शान्तिरेधि.
शांती शांती शांती.